जालना जिल्ह्यातील शासनाने राजे यशवंतराव होळकर ही शैक्षणिक योजना बंद पडल्याने शासनाविरुद्ध धनगर समाजातील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आक्रोश पाहायला मिळालाय। संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी थेट समाज कल्याण कार्यालय गाठले। यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांशी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि निवेदन सादर केले। आम्ही समायोजन करणार नाही असा निर्धार विद्यार्थ्यांनी घेतला। वेळप्रसंगी जर न्याय मिळाला नाही तर आमच्या जीवाचे बरे वाईट करून घेऊ असे देखील विद्यार्थ्यांनी सांगितले। या प्रसंगी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्याचबरोबर बदनापूर येथील असलेले आमदार नारायण कुचे यांनीही अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला, परंतु अधिकाऱ्यांनी मी शासनाला कळवतो असे उत्तर दिल्यानंतर आमदार नारायण कुचे यांनी थेट शिक्षण मंत्र्यांशी बोलतो अशी देखील या प्रसंगी ग्वाही दिली। मात्र योजना बंद झाल्याने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यातील संताप वाढलाय। विचारण्यापेक्षा पालक लोकांची मर्जी महत्त्वाची आहे। त्याची डिसिजन घ्यायची अधिकार मला नाही ना। मी तुम्हाला तुम्ही आमचं म्हणणं मांडा, तुमचं म्हणणं मांडू। काल सावे साहेबांकडे आम्ही वरिष्ठांना पाठवून दिलं। पालक लोक आहे आरपीला जमा करून याच्या निवेदनाची आमच्या वरिष्ठांना पाठवून काय म्हणजे समायोजनाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला ना तर त्या बाबतीत विद्यार्थी पण तयार नाही, पालक लोकांना पण ती मान्य नाही। समायोजन तुमचं काय ते म्हणणं मांडा, आम्ही शासनाला ते करून सर आम्ही म्हणणंच मानलेलं आहे। ठीक आहे, मग आम्ही करून टाकू शासनाला। याच्यापेक्षा आम्ही काय आम्हाला याच्यापेक्षा छान शाळा, आमची जी शाळा आहे ही छान आहे। विद्यार्थ्याला आता तुमच्या समोर विचारून घ्या, या खांद्याला विचारून घ्या। ही जी चौकशी केली परस्पर झाली, या काही पालकाला सर आम्हाला आरपी शाळेत पाहिजे। आमची शाळा खूप शांततेने एक जण आमच्या शाळेत असं काहीच नाही की ते भेटत नाही, सगळं भेटतं सर। आम्हाला आरपी शाळेमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात आणि आम्हाला एक शब्द तरी विचारायला पाहिजे होता। आम्हाला नाही तर आमच्या पालकांना एक शब्द तरी त्यांनी विचारला नाही। आणि शाळेचं समायोजन का करतायत हे आम्हाला इथे सगळ्या सोयी उपलब्ध, आमच्या पालकांची काही तक्रार नाही, आमची काही तक्रार नाही, मग हे असं करतात तरी का काऊन? सर आम्हाला उचलल्यावर माती आणि दगड कसं उचलून दुसरीकडे ठेवतात तसं चालू आहे आमच्या सोबत। दुसरीकडे जायला आणि आपल्या जे काय ज्या भावना आहेत त्या आपल्या वतीने माझ्याकडे आपण ज्या व्यक्त केल्या ते आपण जसे तसे शासनाला हे सर हे पत्र कशासाठी करणार? ज्याची ज्यांना तिथं स्पष्टीकरण सांगा ना, तुम्ही वाचून सांगा। वाचलं ना मी, तुमचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला मान्य आहे। नाही, आता कसं शासन आहे बघा, शासनानं आपल्या शाळेची मान्यता रद्द केलेली आहे आणि समायोजन करण्यासाठी आदेश काढलेले आहेत। नाही सर, थोडंसं पालकांची स्वाक्षरी करून म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आम्ही दुसरीकडे तयार आहे। तुम्हाला दुसरीकडे जावंच लागेल ना आता यावेळी कोणी पालक लोक घेणार पण नाही। आरपीचे जेवढे पालक लोक आहेत आम्हाला हे जे ते करून टाका। बघा अरे आमच्या शाळेत जर त्रुटी असेल तर बिलकुल करा, पण शाळेत त्रुटी नाही, शाळा परिपूर्ण आहे। जिल्ह्यातल्या बाकीच्या शाळांचा काय असेल ते माहिती मान्यता नाही। रद्द करा ना, आमच्या शाळेची काही चुकी नसताना तरी पण तुम्ही का मान्यता रद्द करताय आमच्या शाळेची? सर आम्हाला शाळेची एक तरी शब्द आम्हाला विचारायला पाहिजे। आमच्या शाळेचा काही दोष नाही त्याच्यात। तुमच्या शाळेची तपासणी झाली तेव्हा तुम्ही होतात का तिथे? त्यांनी फक्त वॉइसलाच बघत होते सर, त्यांनी फक्त आम्ही वरती अधिकाऱ्यांना दिसलं, तपासणी केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केलेली आहे, शासनाने त्याच्यावर निर्णय घेतला। याच्या पलीकडे मी काही याच्याबद्दल मी काही जास्त अधिकारी आणि त्या कागदावर लिहिलं का या वसतिगृहात गर्ल्स नाहीये। आणि विद्यार्थ्यांनी किती आहे हे सगळं मोजायचं। जिथं जास्त गर्ल्स होते तिथं एवढंच बदललं नाही, सांगितलं की 5 बेड आहे। तक्रार केली ना त्या लोकांचा आणि त्या शाळेचा काही संबंध कुठलाच काही संबंध तिथले पालक आम्ही आहे, लेकरं आमचे आहे आणि मग तिसरे लोक येऊन तक्रार देतील आणि मग काही मान्यता रद्द होती। हे मान्य नाही आम्हाला। हा पालक लोकांची तक्रार असते तर साहजिक होतं, पण ते पालकाचा काही संबंधच येत नाही। जेव्हा जो इश्यू घडला किंवा मी इकडे होतो कार्य अशी माहिती नाही तेव्हा, पण ज्या समितीनं त्याचा निर्णय समितीनं तपासणी केली, समितीने शासनाला अहवाल पाठवले, शासनानं शाळेची मान्यता रद्द केली। आपण मला वाटते कोणी काही कोर्टात पण गेलेले आहेत, काय कोर्टात गेलेले संस्थाचार आमच्या शाळेची काही चुकी नसताना हा सर आमच्या शाळेची काही चुकी नसताना आमच्या शाळेची मान्यता रद्द होऊन देणार नाही। सर आम्ही आमच्या शाळेत शिकणार आणि आम्हाला दुसरे काही गुण शिकायचं आहे। आम्हाला यांनी काय दगड मारला, आम्ही शाळा
एक एक बोला बेटा. दगडमाती समजली का इकडं उचलून तिकडे ठेवायचं. आपल्या ज्या भावना आपण सर, काही पण व्यक्त झालं, केल्या, आम्ही ते शाळा शासनाला सोडून कळवू. जाणार सर, तुम्ही याच्यापेक्षा पूर्ण मी- वाचून घ्या हे विद्यार्थ्यांचे वाचून घ्या. तुम्ही याला वाचेल नाही भावना तुम्ही म्हणता ना, तुम्ही वाचून घ्या एकदा पूर्ण वाचून घ्या त्याला. आम्ही उद्या उद्या इथे ए, थांबा, हे दोन थांबा. थांबा बेटा साहेब. थांबा. काही गोष्टी समजून घ्या, त्यांचे बी काही गोष्टी आपल्या बी आहे, ते वाचून घेते आणि त्याच्यात पूर्ण पहा. उद्या आता आम्ही जर येले उद्या जर पूर्ण बदनापूरचे 575 विद्यार्थी आणायचे तर मग कसे आणायचे? आणि तुम्ही आम्हाला शाळा कोणत्या समावेश करणार आहे? आमचे 4 वर्षाचा मुलं होता, मग काय 9 वर्षाचा. कागद वगैरे उद्या पालक लोक येणार त्याला दाखवू पण नका, हे आम्हाला कसंच मान्य राहणार नाही आणि याला कोणताही पालक हात पण लावणार नाही. हे तुमच्याकडेच असेल आणि लक्षात आम्ही ठेवा, सुद्धा पुस्तक आमच्या उपयोगात शाळा नाही. सोडून जाणार नाही. पालक लोक हा, त्यांचं सर, काही स्वीकार पण झालं, करणार आम्ही शाळा सोडून जाणार आम्हाला नाही. ती शाळा लागणार आहे, आमच्या विद्यार्थ्यांना तीच लागणार आहे. या सर, गोष्टी आम्ही समजून हलणार घ्या. नाही तिथून. चूक असती हा, तर सर. ठीक आहे, पण तिथं चूक नाहीये. सगळ्या पालक लोकांची तुम्ही मत जाणून घ्यायला पण येऊ शकता त्या शाळेमध्ये. आमच्या शाळेची सर, काही आम्ही चूक नाही 4-5 त्याच्यात. लोक आलो म्हणून असं नाही की दुसऱ्याचं आमचं ऐकून एकट्याच असं कसं काय मतावर करू तुम्ही शकता? आमच्यासोबत थांबा. अन्याय. तुम्ही बाकीच्याचं पण ऐकून आम्हाला आम्हाला काहीच मिळालं नाही, घेऊ शकता. सर. सर, आमच्याकडे एक जण मिळालेलं नाही. सर हे तक्रार करणारा जो कोणी त्याचा काही आहे, संबंध नाही ना. संबंध नाही तो तक्रार मतदारसंघातला करायचा बी अधिकार नाही विद्यार्थी आणि विद्यार्थी त्याला- पालक हा. यांचा अधिकार आहे की बाबा आमच्या मुलांची क्वालिटी शिक्षणाचा दर्जा कमी अधिक काय आम्ही ठरवणार आहे. हा. आम्हाला माहिती आहे आमचे लेकर काय आहे. मुलांचे पालकांचा तिसरे लोक यायचे दुसरीकडून यायचे आणि मग आमच्या तालुक्यात येऊन शाळेला बदनाम करून आज चांगली चाललेली शाळा आता आज या लेकराला आम्ही सगळ्या लोकांनी पाठवायचं कुठं? आज त्यांचा जो ट्रॅक चालू आहे आता जर ते बदलून उजून दुसरीकडे जर हे करायचं तर त्यांना ते वातावरण बी मॅच झालं पाहिजे. सर, आणि 2 महिन्यावर मध्यंतरी परीक्षा आलेल्या या आहे. गोष्टी करणं म्हणजे विद्यार्थ्याचे बरोबर पैसे नाही. नुकसान करणार तुम्ही. आज या शाळेत वेगळे शिकते, त्या शाळेत वेगळे शिकते. पुरे उद्या टोटल पण पोरं तुम्ही सीबीएसई ला गेलेले आहे. 17 तारखेला मी येणार आहे. तुम्हाला जर कधी तुम्ही नसलं ऐकलं तर पालक लोकांच्या वतीनं विद्यार्थ्यांसह आम्ही उपोषणाच्या पण तुमच्या जे तयारी आता सर, या गोष्टी ए बाळा, तुम्ही 1 मिनिट ऐकणार आहे. एक मिनिट. शासनाने याच्यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे तो आम्ही तुम्हाला कळवलेला आहे आणि आम्ही तुमच्या संस्थेला पण कळवलं आहे की समाजाची ही जे शासनानं आम्हाला घालून दिलेले जे आहे जे आम्हाला जे आदेश दिले त्यानुसार आम्ही कारवाई शासनाने करतो. कळवा. लक्षात घ्या, आपल्या जे आता तुम्ही जे समक्ष आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या, आपण जे निवेदन दिले ही असं भावना मी शासनात कळवण्याचं काम करेन. बस माननीय आम्हाला पण सर, कोणाला पण विश्वासात न उद्या घेता सत्राचं काय? आम्हाला विश्वासात न घेता झालेल्या गोष्टी म्हणून आम्हाला हे मान्य नाहीये हे तुम्ही भावना शासनाला आहे. कळवा. आता हे मला कळवं लागेल ना, तुम्ही नाही नाही, आम्हाला उद्या आता उद्या सत्राला काय आता करणार? या बाळाचं भविष्य या बाळाला त्याच्या आई वडिलांनाच कळतं ना की बाबा माझी मुलगी काय आहे. त्याचं काही ऑब्जेक्शन नाहीये. दुसरा येऊन तिथं येऊन समाजाच्या किंवा लेकराच्या भावनेच्या याच्यावर शाळा बंद पडू दे चुकीचं आहे ना. आणि मतदारसंघातला बी नाही करते धरते माय बाप आहे, गावातले सरपंच आहे, सर्कलचे माणसं आहे, पण त्या सर्कलचे माणसं नाही, कोण नाही, काय नाही. तिसरा येऊन त्या शाळेचं ऑब्जेक्शन तक्रार देतो, चुकीचं आहे ना. आणि ह्या लेकराचं भविष्याचा मला हे विषय आहे ना. सांगा, तुमची सोनवणी पण झाली होती तिथं, तुम्ही ह्या सर्व भावना त्यांना शासनाला तुमच्या साहेब विद्यार्थी घेऊन आम्ही समाज कल्याणला आलो. इथं कदम साहेब आहे या आपल्या विद्यार्थी आणि आम्ही सगळे पालक लोक आलेलो आहे आता समाज कल्याणला. तर ते उद्याची तारीख आहे ती रद्द करण्याची. तर हे कदम साहेबासमोर आहे मी आता ऑन स्पीकर आहे, त्यांना बोला 1-2 मिनिटं. आमदार साहेब कुचे साहेब. सर नमस्कार. सर कसं आहे आता आम्हाला उपाय कमी म्हणजे संचालक महोदयांनी आदेश काढले समायोजन करावं म्हणून त्यांच्यासाठी त्यांचे विद्यार्थ्याचे हे ते पत्ते कसं होईल नाही ते पण आम्ही गोष्टी कळवल्या असतात त्यांना. आम्ही माननीय म्हणजे संचालक महोदयांना ह्या पण भावना हे कळवल्या आहेत की आमच्याकडे 300 विद्यार्थी संख्या समायोजन करता येते, इतर बाबतीत आपण मार्गदर्शन करावं. आता यांच्या अनुषंगाने आता ज्या पालकांची सहमती आहे त्यांची आम्ही त्यांना कळवणार की इतकी पालकांची सहमती आहे त्यांचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत नेण्याबद्दल. तर आमच्याकडे जागा 300 आहे, ते सगळं जे आहे ते तुमच्याकडे जागा 300 आहे, विद्यार्थी 575 आहे. सर ते कळवतो आम्ही शासनाला कळवतो. हो सर. समजलं शाळाच नाही ना. 300 विद्यार्थी आहेत, 300 विद्यार्थी समाजात आम्ही ह्या गोष्टी कळवणार आहेत ना त्यांना. 575 आमचा आम्ही पण शासनाला आरपीचा विषय नुसता. आरपीकडे सीबीएसई शाळा आहे, तालुक्यात नाही शाळा, त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन मग तेच म्हणतो आम्ही आता हे पुरे सीबीएसई वाले आणि उद्या जर समावेश करायचा सेमीला काय करणार? शासन निर्णय घेईल ना याच्यावर. आम्ही त्या गोष्टी आम्ही काय सर, आज आम्ही या तो गोष्टी लेकरं सांगितल्या, सर, हाईट पालक दिलेली कुठं घाबरले माहिती उद्या सत्राचं काय असं म्हणणं आहे आमच्या नाही. पालकांना. सरकारला बोलवले ना आम्ही हा, सगळ्यांना. बरं, मग शासनाने त्याच्यावर निर्णय घेतले. याच्या पलीकडे मी काय याच्याबद्दल मी सर, काय नाही, जास्त- पण बरं, सर, आम्ही जर समाज कल्याणला फोन केला, सर, आले त्यावेळेस तुम्ही वर होते की नाही वर? वर-
करायचं. जिथं जास्त गरज आहे, नुसतं सांगितलं की 5 बेड आहे. आरपीची तक्रार केली ना त्या लोकांचा आणि त्या शाळेचा काही संबंध कुठलाच काही कुठला संबंध तिथले नाही. पालक आम्ही आहे, लेकरं आमचे आहे आणि मग तिसरे लोक येऊन तक्रार देतील आणि मग काही तिची मान्यता रद्द होतील. हे मान्य नाही आम्हाला. हा पालक लोकांची तक्रार असती तर साहजिक होतं पण ते पालकाचा काही संबंधच येत नाही जेव्हा त्याचा. जो इश्यू घडला ना किंवा मृत्यू होतो शासनाचं कार्य होतो अशी माहिती नाही तेव्हा पण ज्या समितीनं त्याचा निर्णय समितीनं तपासणी केली समितीने शासनाला अहवाल पाठवले शासनानं शाळेची मान्यता रद्द केली आपण मला वाटते कोणी काही कोर्टात पण गेले काय कोर्टात गेलेले सर तुम्ही आले होते त्यावेळेस तपासणीला सर तुम्ही आले होते हा, सर, त्यावेळेस. आमच्या शाळेची काही चुकी नसताना आम्ही आमच्या शाळेची मान्यता रद्द होऊन देणार नाही. पण सर, आम्ही आमच्या शाळेत जाणार. आणि आम्हाला दुसऱ्या शाळेत आम्हाला यांनी काय दगड मारलं, आम्ही शाळा एक एक बोला एक एक बोला आम्हाला यांनी दगड मारली, एक एक बोला, समजली एक एक बोला, एक काय एक. तिकडे ठेवायचं. आपल्या ज्या भावना आपण सर, काही व्यक्त पण केल्या, झालं, आम्ही शाळा शासनाला सोडणार कळवू. नाही. सर, तुम्ही पूर्ण वाचून घ्या हे विद्यार्थ्यांचं वाचून घ्या. तुम्ही याला वाचील नाही भावना तुम्ही म्हणता ना तुम्ही वाचून घ्या एकदा पूर्ण वाचून घ्या त्याला. आम्ही उद्या ए, थांबा, एक मिनिट थांबा ना. एक मिनिट थांबा. काही गोष्टी समजून घ्या त्यांची बी काही गोष्टी आपल्या बी आहे ते वाचून घेते त्याचं पूर्ण पहा. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.